तर नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी 6 महायज्ञ। तर उज्ज्वल निकम आपण या ठिकाणी पाहतोय आणि उज्ज्वल निकम यांचंही भवितव्य या ईव्हीएम मध्ये बंद झालेलं आहे। धाकधूक तर त्यांना सुद्धा असेल की यामध्ये आता नेमकं काय होणार आहे। मात्र या सगळ्यात म्हणजे मतमोजणीला सुरुवात होण्याच्या आधी उज्ज्वल निकम या ठिकाणी आपल्याला जिम मध्ये पाहायला मिळत आहे। नक्कीच तर मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा जोरदार सामना पाहायला मिळाला आणि याच मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम हे मतमोजणीपूर्वी जिम मध्ये वर्कआउट करताना दिसतात। तर उज्ज्वल निकम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रिलॅक्स मूड मध्ये आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि काय निकाल असेल हे लवकरच समोर येणार आहे। विजयाची अपेक्षा विजयाची आशा त्यांना देखील आहे। तर निकालाची उज्ज्वल निकम यांची ट्रेडमिल धावेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढच्या 20 मिनिटांमध्ये आता पहिला कल हाती येणार आहे आणि पुढच्या 20 मिनिटांमध्ये आपला हा कल आपल्या हाती येणार आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत। उज्ज्वल निकम हे ट्रेडमिलवर व्यायाम करताना दिसतात, मात्र त्यांच्या विजयाची ट्रेडमिल धावणार का हे अगदी काही क्षणामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे। उज्ज्वल निकम हे मुंबई उत्तर मध्यमधून भाजपच्या अर्थात महायुतीचे उमेदवार। निकम सर जे आहेत आपण पाहू शकतो सकाळी व्यायाम जे आहे ते करतायत। निकालाची दिवशी जी आहे ती धाकधूक जरी असली तरी स्वतः नित्य नियमाने जे व्यायामाला येतात आज सुद्धा ते आलेले आहेत। सर, व्यायामासाठी तुम्ही आलाय, धाकधूक आहे आजच्या निकालाची, एकंदरीत काय सांग? धाकधूक असती तर मी व्यायामाला आलोच नसतो। माझा नित्य नियमाने मी सकाळी 1 ते 1.5 तास जिम करतो, त्याप्रमाणे इथे जिमसाठी आलोय। वर्कआउट केल्याने आपला मेंदू तल्लक असतो राहतो आणि मग कुठल्याही परिस्थितीत सामना करायला तयार असतो। त्याच्यामुळे धाकधूक अशी अजिबात नाही, उत्सुकताही असतेच प्रत्येकाला। कोर्टातले या आधी कोर्टातले अनेक निकाल तुम्ही पाहिले आहेत, पण राजकीय जीवनातला हा पहिला निकाल जो आहे तो लागतोय, काय एकंदरीत भावना आहेत तुमच्या? असं आहे, राजकीय जीवनातला निकाल आणि न्यायालयातला निकाल या दोघांमध्ये फार फरक आहे। परंतु एक मात्र गोष्ट खरी आहे की हे राजकारणात माझं स्थित्यंतर झाल्याने लोक किती बेमालूम काही वेळेला खोटं राजकीय नेते बोलू शकतात, बोलतात याची प्रचिती आली। पण अशामुळे आपण कुठेही डगमगता कामा नये आणि त्याला खंबीरपणे